कोल्हापूरकरांचे मत गादीलाच. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्याचे लक्ष असलेल्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी माननीय खासदार संजय मंडलिक यांचा 1,53,000 मतांनी पराभव केला. पहिल्या फेरीपर्यंत ते शेवटच्या फेरीपर्यंत छत्रपती शाहू महाराजांनी आघाडी घेतली होती. शेवटच्या फेरीपर्यंत प्राध्यापक संजय मंडलिक यांना लीड तोडता आली नाही. शेवटी छत्रपती शाहू महाराज यांनी 1,53,000 मतांनी पराभव करून एक नवा इतिहास निर्माण केला. यांच्या विजयाने एकच जल्लोष निर्माण होऊन गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करून विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या छत्रपती शाहू महाराजांनी यांच्या विजयात सतीश पाटील यांनी मोलाचे योगदान देऊन आपला करिश्मा दाखविला. मतदारसंघ काँग्रेसला घेण्यापासून छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी मिळवून देण्यापर्यंत श्री सत्यजित पाटील यशस्वी झाले. यावर न थांबता स्वतः उमेदवार असल्यासारखी राबून त्यांची यंत्रणाही कामाला लागली. त्यामुळेच कोल्हापूर मतदारसंघात श्री पाटील यांचा सतेज करिश्मा दिसून आला. तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या विजयात करवीरचे दिवंगत आमदार PN पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढला होता. मात्र त्यांचे 23 मे रोजी निधन झाले असून आज शाहू महाराजांच्या विजयात पाटील जल्लोष करण्यासाठी नसल्याने गड आला पण सिंह गेला अशा प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहेत. सांगलीमध्ये दिग्गज उमेदवार असूनही ज्यांची तिकीट कापली त्या विशाल पाटील यांनी अपक्ष उभा राहून आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या चंद्रहार पाटील यांचा पराभव करून मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन एक नवा इतिहास रचला. उस्ताद प्रतिनिधी रुपाली चव्हाण, कोल्हापूर.